सर, आपण या जिल्हा परिषद गटातून उमेदवारी लढवत आहात. एक चळवळीतला कार्यकर्ता म्हणून आपल्याकडे पाहिलं जाते. अ, ही चळवळ पुढे नेत असताना आपण पक्षाशी एकनिष्ठ कशा प्रकारे राहिला आहात? जय जिजाऊ. मी शासकीय सेवेमध्ये पाटबंधारे खात्यामध्ये सन 1983 मध्ये ज्युनियर इंजिनियर म्हणून जायकवाडी धरणावर नेमणूक देण्यात आली होती मला. हं, मी 20 वर्ष शासकीय सेवा करून दरम्यानच्या काळामध्ये हं, मराठा सेवा संघाचे सर्वेसर्वा हं, 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 आदरणीय पुरुषोत्तमजी खेडेकर साहेब हं, यांच्या विचाराने प्रेरित होऊन हं. मी समाजकारणाच्या माध्यमातून हळूहळू राजकारणामध्ये ओढलो गेलो. बरोबर. त्यामुळे राजकारणाशिवाय राजकारण ही सर्व यशाची गुरुकिल्ली आहे. बरोबर. समाजकारणात करून जनतेचे प्रश्न सोडता येत नाहीत हे माझ्या ध्यानात आल्यामुळं हं, मी देशाचे जाणते नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब, जे की भारतातलं एक अतिशय पुरोगामी नेतृत्व आहे, एक उत्तुंग नेतृत्व आहे, त्यांचे मौलिक पुरोगामी विचार आहेत, ते आम्हाला भावलेले आहेत. शासकीय नोकरी सोडली, जवळपास मी 1.5 लाखाची शासकीय नोकरी सोडून समाजकारणाच्या माध्यमातून राजकारणात आलेलो आहे. समाजकारणाची कामाची यादी सांगायची म्हटलं तर ते आपल्या तोंडाने सांगतील तर अतिशक्ती वाटेल. बरोबर. त्यामुळे काय सामाजिक काम केलेले आहेत, मग ते मराठा सेवा संघाच्या माध्यमातून सर्व जाती धर्माला पुरोगामित्वाचे विचाराचे धडे देण्याचं काम करत आहे. मागे वामनजी बेसराम साहेबाच्या बामशेच्या संघटनेचे विचार सुद्धा मी अंमलात आणतो आणि शिवबुद्ध फुले शाहू आंबेडकरांचा विचार बहुजन लोकांमध्ये जागृत पसरवण्याचं काम हं, हं. मी करतो. बर. आणि वादच नाही, दुमत नाही, म्हणजे गुणवत्ता कामाची ही मेंटेन केलीच पाहिजे. आजकाल आपण पाहतो की सर्रासपणे काय चालू आहे ते. बरोबर. आम्ही काही जर बोलत गेलं तर हे आणि काय करणार आहेत असं लोकांना वाटतं. त्यामुळे ज्या योजना असतील आपल्या भागामध्ये त्या योजना कशा प्रकारे गुणवत्तापूर्ण पूर्ण केल्या जातील त्याकडे माझं कसोशीने लक्ष राहणार आहे. बर मित्र, सध्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक चालू आहे. आता अंतिम टप्पा निवडणुकीचा आलेला आहे आणि जे उमेदवार आहेत अक्षरशः प्रचाराचा धुराळा उडवत आहेत. आपण प्रत्येक जिल्हा परिषद गट पंचायत समिती गणामध्ये गेलेलो आहोत आणि जे उमेदवार आहेत त्यांच्यासोबत चर्चा केलेली आहे. नेमकं सध्या त्यांचं काय परिस्थिती आहे? आपण सध्या हलगरा जिल्हा परिषद गटामध्ये जे उमेदवार आहेत शरदचंद्र पवार गटाचे राष्ट्रवादीचे उमेदवार आहेत विनायकजी बौद्धुरे, आपण त्यांच्यासोबत गप्पा मारणार आहोत. सर नमस्कार. नमस्कार. सर्वप्रथम तर सर, आपण या जिल्हा परिषद गटातून उमेदवारी लढवत आहात. एक चळवळीतला कार्यकर्ता म्हणून आपल्याकडे पाहिलं जाते. अ, ही चळवळ पुढे नेत असताना आपण पक्षाशी एकनिष्ठ कशा प्रकारे राहिला आहात? जय जिजाऊ. मी शासकीय सेवेमध्ये पाटबंधारे खात्यामध्ये सन 1983 मध्ये ज्युनियर इंजिनियर म्हणून जायकवाडी धरणावर नेमणूक देण्यात आली होती मला. हं, मी 20 वर्ष शासकीय सेवा करून दरम्यानच्या काळामध्ये हं, मराठा सेवा संघाचे सर्वेसर्वा हं, 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 आदरणीय पुरुषोत्तमजी खेडेकर साहेब हं, यांच्या विचाराने प्रेरित होऊन हं, मी समाजकारणाच्या माध्यमातून हळूहळू राजकारणामध्ये ओढलो गेलो. बरोबर. त्यामुळे राजकारणाशिवाय राजकारण ही सर्व यशाची गुरुकिल्ली आहे. बरोबर. समाजकारणात करून जनतेचे प्रश्न सोडता येत नाहीत हे माझ्या ध्यानात आल्यामुळं हं, मी देशाचे जाणते नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब, जे की भारतातलं एक अतिशय पुरोगामी नेतृत्व आहे, शिवबुद्ध फुले शाहू आंबेडकरांच्या विचारावर ते नेतृत्व या देशामध्ये काम करतं बरोबर. आणि त्या नेतृत्वाचा एक प्रतिनिधी म्हणून, त्यांचा पक्षाचा एक छोटासा पाईक म्हणून
या हलगरा जिल्हा परिषद गटातून मी ताकदीनं निवडणूक लढवत आहे. सर, सत्ता सध्या प्रत्येकाला हवी असते आणि आपण पाहिलेलं आहे मागच्या काळामध्ये या पक्षातून त्या पक्षात लोक गेली, सत्तेच्या मागे धावून गेली. परंतु सत्ता नसताना आपल्याला शरदचंद्रजी पवार साहेबाच्याच पक्षात का राहावं वाटलं? एक उत्तुंग नेतृत्व आहे, त्यांचे मौलिक पुरोगामी विचार आहेत, ते आम्हाला भावलेले आहेत. शासकीय नोकरी सोडली, जवळपास मी 1.5 लाखाची शासकीय नोकरी सोडून समाजकारणाच्या माध्यमातून राजकारणात आलेलो आहे. बर. सरड्यासारखे जर पक्ष बदलत गेलो, रंग बदल्याप्रमाणे पक्ष बदलत गेलो, तर जनतेच्या मनातून माणसाची किंमत कमी होण्यासाठी खूप काही वेळ लागत नसतो. लोक चांगलं म्हणण्यासाठी बराच अवधी जातो बरोबर. आणि ते क्षणामध्ये संपून जातं. आणि त्या विचाराशी तडजोड न करणारा मी माणूस आहे. बरोबर. म्हणून आदरणीय शरदचंद्र पवार साहेबाच्या विचाराबरोबर मी काम करतो आणि पवार साहेबाच्याच पक्षामध्ये मी शेवटपर्यंत राहणार. सर, आपल्यासारखे निष्ठावंत कार्यकर्ते कमी म्हणजे भेटतात आत्ताच्या हल्लीच्या राजकारणामध्ये. परंतु आपण अनेक वर्षापासून या भागामध्ये समाजकार्य केलेलं आहे. नेमकं कुठली कामं आपण प्रकर्षानं या भागामध्ये केलेली आहेत? नाही, समाजकारणाची कामाची यादी सांगायची म्हटलं तर ते आपल्या तोंडानं सांगतील तर अतिशक्ती वाटेल. बरोबर. त्यामुळे काय सामाजिक काम केलेले आहेत, मग ते मराठा सेवा संघाच्या माध्यमातून सर्व जाती धर्मांना पुरोगामित्वाचे विचाराचे धडे देण्याचं काम करत आहे. मागे वामनजी मेश्राम साहेबाच्या बामशेच्या संघटनेचे विचार सुद्धा मी अंमलात आणतो आणि शिवबुद्ध फुले शाहू आंबेडकरांचा विचार बहुजनां लोकांमध्ये जागृत पसरवण्याचं काम मी करतो. बर. आणि त्यामुळे सामुदायिक विवाह सोहळ्यासाठी 1-2 माझं योगदान राहिलेलं आहे. बाकीचं आता मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये आम्ही पाहिलं हजारांच्या बऱ्याच पाटलांना चळवळी सुद्धा आपण. आहे. ठीक आहे, तो काय असा तो बोलायचा तर विषय नसतो. बरोबर. कारण थोडकं काही करायचं आणि काय त्याचा जर वापोव करायचा हे माझ्या बुद्धीला पटत नाही. त्यामुळं सामाजिक संघटनेसाठी काम करत असताना मी काय केलं हे सर्व जनतेला माहीत आहेच. येणाऱ्या 5 वर्षात जर आपण जिल्हा परिषदचे सदस्य झालात, या जिल्हा परिषद हलगरा गटासाठी आपल्या डोक्यात काय योजना आहेत की या गोष्टी या जिल्हा परिषद गटामध्ये झाल्या पाहिजे? नाही, हलगरा जिल्हा परिषद गटामध्ये मी पाहत असताना जवळपास 16-17 गावे आहेत. बऱ्याच गावाला जाणारे मुख्य रस्ते थोडे ठीक आहेत, पण ग्रामीण भागाशी जोडणारे निगडीत जे ग्रामीण भागाशी जे संबंधित जे लोकांचा प्रश्न येतो त्या लोकांचं जीवन हालाकीचं आहे. अक्षरशः इथं कोयाची वाडी, संगारडी वाडी असे 2-3 वाड्या आहेत सावरी आणि माकणीच्या बेल्टमध्ये. प्रचंड जनतेचा हाल होत आहे आणि ते आपल्या लेवलचं काम नसल्यामुळे म्हणजे मनात राहून सुद्धा काही करता येत नाही. तर जिल्हा परिषदेचा प्रतिनिधी म्हणून त्या योजनेतून काही सामाजिक उत्तरदायित्व म्हणून काही म्हणजे उपविष्टासाठी काही काम करता येईल का यासाठी मी माझा प्रयत्न आहे. आताच 2-3 दिवसापूर्वी राष्ट्रवादीचे जे अध्यक्ष होते आपलं अजित पवार यांचं निधन झालं. या गोष्टीकडे आपण कसं पाहता? कारण एक कुटुंब म्हणून राष्ट्रवादी एकत्र होती सुरुवातीला आणि आता विलिनीकरण झालं, त्याकडे आपण कसं पाहता? नाही, तो विषय म्हणजे खूप अभ्यासाचा आणि गाढा आहे. माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्याने राष्ट्रवादीच्या 2 गटाच्या विलिनीकरणाबाबत भाष्य करणं उचित वाटणार नाही. तर त्या संदर्भामध्ये आमचे आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब आणि दिवंगत लोकप्रिय माजी मुख्यमंत्री दादा त्यांच्या आत्म्यालाच माहीत असेल की नेमकं काय घडलंय काय. बरोबर. येत्या 7 तारखेला मतदान आहे. या हलगरा जिल्हा परिषद गटातील मतदारांना सगळ्या लोकांना काय आपण आव्हान करणार आहात?
लोकांना या मतदारसंघातील लोक खूप जाणकार आहेत. कोणाला डोक्यावर घ्यायचं आणि कोणाला पायाखाली घ्यायचं इथल्या कुठल्याही गावातल्या लोकांना सांगायची गरज पडत नाही. बरं. त्याच्यामुळं आमचं काम अर्ध हलकं झालेलं आहे. आमच्या हातात काही सत्ता नाही किंवा सत्तेतले की माणसं नाही, आणि जिल्हा परिषदेच्या माध्यमातून जे काही योजना करता येतील त्या करण्याचा मी आणि या भागाचा विकास करण्याचा प्रयत्न करणारच आहे. त्यामध्ये कसलीही तडजोड नाही. आणि सामाजिक संघटनेतून काम करत असताना थोडं त्या भागाचा आपला विकास व्हायला पाहिजे, काम बरोबर. करायला पाहिजे. म्हणून मी राजकारणामध्ये आलो आहे. तर या मतदारसंघामध्ये जो विकासाचा जो बॅकलॉग आहे, बरोबर. जिल्हा परिषदेच्या अधीनस्थ जी जी कामं येतात, ज्या ज्या हेडच्या अधीनस्थ कामं केली जातात, त्या सर्व कामासाठी कसा पाठपुरावा करता येईल आणि या भागातील लोकांचं जीवन कसं सुकर करता येईल आणि त्याच्यामध्ये आपला खारीचा वाटा म्हणून जिल्हा परिषद सदस्य या नात्यानं काय असेल याची मला जाणीव आहे. आणि त्या जाणीवेमुळं मी काम करत आहे आणि जनतेच्या कसोटीवर मी खरा उतरणार आहेच. आपण इंजिनियर असल्यामुळं कामं क्वालिटीचे होतील याच्यात काही अपेक्षा लोकांनी ठेवली पाहिजे का? आणि वादच नाही, दुमत नाही. म्हणजे गुणवत्ता कामाची ही मेंटेन केलीच पाहिजे. आजकाल आपण पाहतो की सर्रासपणे काय चालू आहे ते. बरोबर. आम्ही काही जर बोलत गेलं तर हे आणि काय करणार आहेत असं लोकांना वाटतं. त्यामुळे ज्या योजना असतील आपल्या भागामध्ये त्या योजना कशा प्रकारे गुणवत्तापूर्ण पूर्ण केल्या जातील त्याकडे माझं कसोशीनं लक्ष राहणार आहे. बरं. साहेब, तुमचा जो जिल्हा परिषद हलगरा गट आहे, इथं बीजेपी असेल, काँग्रेस असेल, एकंदरीत पूर्ण त्यांची ताकद या जिल्हा परिषद गटात लावत आहेत. नेमकं असं काय आहे या हलगरा जिल्हा परिषद गटामध्ये की एवढी ताकद त्यांना लावावी लागत आहे? मी एक शेतकऱ्याचा, शेतमजुराचा, उपेक्षित बहुजन कुटुंबातून, मराठा कुटुंबातून आलेला मुलगा आहे. चळवळीच्या माध्यमातून मी काम करतो. येथील जिल्ह्यातील भारतीय जनता पार्टीचे सर्व असतील किंवा काँग्रेसचे काही सर्व असतील, हम्म. या दोघांच्या संगनमतातून हा माणूस इथं निवडून गेला नाही पाहिजे हम्म, हम्म. अशा प्रकारच्या बरोबर. चर्चा ऐकायला मिळत आहेत. हम्म, हम्म. त्या चर्चा असतात खऱ्या खोट्या बरोबर. हे काही सांगता येत नाही. बरोबर. म्हणजे नक्कीच आपल्याला एकंदरीत कोंडीत आणण्याचं काम या दोन्ही पक्षाकडून केलं जाते असं आपल्याला म्हणायचंय का? निश्चितच विरोधी पक्ष म्हणा, आता विरोधी पक्ष आता आम्ही नेमकं कुण्या पक्षात आहेत आम्हाला काही समजत नाही. बरोबर. तसं म्हणलं तर आम्ही विरोधी पक्षातच आहेत, पण त्यामध्ये मित्र पक्ष आहेत. बरोबर. आमचे जे मित्र पक्ष आहेत हम्म. त्या मित्र पक्षाची समन्वय ठेवून त्यामध्ये उभाटा शिवसेनेचा जो उभाटा गट असेल, हम्म. आता आमचे जे आदरणीय लिंबनजी महाराज रेशमे आहेत बरोबर. त्यांच्या संपर्कामध्ये राहून आणि आमची दोघांची आघाडी असल्यामुळे हम्म. आम्ही ही जागा ताकदीनं लढत आहोत. बरं. आपण आणि आपल्यासोबत पंचायत समितीसाठी कोण थांबलेला आहे साहेब? मी हलगरा जिल्हा परिषद गटातून मी स्वतः इंजिनियर विनायक बगदुरे, हलगरा पंचायत समिती गणातून सुधीरदादा मसलगे आणि माझ्या भगिनी विद्याबाई गवळी या सावरी गणातून हम्म, हम्म. निवडणूक लढत आहे. बरं. धन्यवाद साहेब. आपण जो वेळ दिलात आणि जे आपण आतापर्यंत केलेल्या कार्याचा उलगडा या ठिकाणी केला आणि नक्कीच येत्या 7 तारखेला जनता सुद्धा आपल्या कामाचं जे काम केलेलं आहे त्याच्या बळावर आपल्याला नक्कीच निवडून देतील याच्यामध्ये अपेक्षा ठेवायला काही हरकत नाही. धन्यवाद.